गणेश उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहून उत्सव शांततेत पार पडावा याकरता शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन उले यांच्या नेतृत्वात शिरखेड पोलिसांनी परिसरातील अवैध धंद्यांवर अंकुश लावून उत्सव शांततेत पार पडावा याकरता चोख नियोजन राखण्यात आलेलं आहे। रिद्धपूर या गावात आज ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात रूट मार्च करण्यात आला। तर सर, गणेश उत्सवादरम्यान कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आखलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने? गणेश उत्सव जो 2025चा आहे, या संबंधाने बाहेरील जिल्ह्यातून जो आहे बंदोबस्त सुद्धा आलेला आहे। आपण जे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जे समाजकंटक आहे, जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, त्यांच्यावर आपण प्रभावी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। तसेच आपण आता जे आपण बघितलेलं आहे, आपण रिद्धपूर गावामध्ये जो आहे रूट मार्च घेतलेला आहे। रूट मार्च विशेषतः एरिया डॉमिनेशन व बाहेर जिल्ह्यातील जो बंदोबस्त आपल्याला प्राप्त आहे, त्यांना रूट मार्च व गावातील ओळख होणे, परिसराची ओळख होणे हा त्याचा मागील उद्देश असतो। तसेच पोलीस ही बंदोबस्ताकरता अत्यंत मुस्तैद तैनात आहे। त्या संबंधाने आपण ही एरिया डॉमिनेशनची रूट मार्चची कारवाई घेतलेली आहे। मी आपल्या समाज माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आगामी उत्सवामध्ये, गणेश उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी जे आहे अत्यंत शांततेने आपला गणेशोत्सव हा साजरा करावा। विशेषतः सोशल मीडियावर जे व्हायरल होणाऱ्या ज्या पोस्ट आहेत, त्या पोस्ट अत्यंत जपून आणि इतर कोणत्याही इतर धर्मियांच्या भावना ह्या ज्या दुखावणार नाही त्याची आपण खबरदारी घेतली पाहिजे। आणि आपला जो पोलीस आहे, विशेषतः शिरखेड पोलीस स्टेशन, हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या सर्व मेसेजवर हे लक्ष ठेवणार आहे। मी आपल्या माध्यमातून शिरखेडवासियांना, रिद्धपूरवासियांना आपला जो सण उत्सव आहे हा अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात अत्यंत शांततेने साजरा करावा असे मी जनतेला आवाहन करतो। शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील रिद्धपूर व नेरपिंगळे येथे रूट मार्च करून गणेश उत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन करण्यात आलं। जनमत न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।